कोल्हापुरातील सिद्धार्थनगर परिसरामध्ये काल एका फुटबॉल क्लबच्या वर्धापन दिनातील मिरवणुकीवरून दोन गटात जोरदार असा राडा झाला। या राड्याचं रूपांतर हाणामारीमध्ये, दगडफेकीमध्ये आणि त्यानंतर जाळपोळीमध्ये देखील झालं। यामध्ये पोलिसांबरोबरच 7 ते 8 नागरिक जखमी देखील झालेले आहेत। त्याचबरोबर 8 ते 10 वाहनांची तोडफोड आणि नुकसान देखील झालेलं आहे। आणि या सगळ्या प्रकारानंतर आज या सगळ्या सिद्धार्थनगर परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे ती बघायला मिळते। आपण जर बघितलं तर रात्री 1.5 ते 2 तास हा सगळा राडा या ठिकाणी सुरू होता आणि त्यामुळे या ठिकाणी दगडांचा खच, काचांचा खच पडल्याचा आपल्याला बघायला मिळते। आपण बघू शकतो कशा पद्धतीने हॉकी स्टिक असेल, दगड असेल, अशी या सगळ्या साहित्य घेऊन या सगळ्या वाहनांची नुकसान जे आहे ते करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर पोलिसांवर देखील हल्ल्याचा प्रयत्न काही जमावांकडून झाल्याचं देखील बघायला मिळालं आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय मोठा पोलीस फौजफाटा या सगळ्या परिसरामध्ये अजूनही तैनात करण्यात आलेला आहे। दोन्ही गटांना पोलीस प्रशासनाकडून शांततेचं जरी आवाहन करण्यात आलेलं असलं तरी या सगळ्या काल रात्री अचानक झालेल्या प्रकारामुळे अजूनही या सगळ्या सिद्धार्थनगर परिसरातील नागरिक जे आहेत ते भयभीत झाले असल्याचं आपल्याला बघायला मिळते। आपण बघितलं तर सिद्धार्थनगर कमानीच्या परिसरामध्ये अशा पद्धतीनं दगडांचा खच, त्याचबरोबर काही हातगाड्या ज्या आहेत त्या देखील त्यांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। काही नागरिक आपल्यासोबत आहेत जे या सगळ्या काल रात्री या ठिकाणी होते, भयभीत अवस्थेत दिसतात। काय घडलं रात्री नक्की? रात्री आम्ही सर्व समाज आमचा इथं घरटी नाही म्हटलं तर 2-2, 3-3 नोकऱ्या आहेत। 90% समाज हा नोकरदार आहे। आम्ही रात्री कामावरून घरी परत आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे करत होतो 8:30-9च्या दरम्यान। तो इथं काहीतरी किरकोळ कार्यक्रम होता, DJ लावून वगैरे काहीतरी यांचा कार्यक्रम चाललेला, पोरं दंगा करत होती। मग ही नंतर हुल्लडबाजी करत आमच्या आतमध्ये गल्लीमध्ये आले आणि एक 500 ते 1000 लोकांचा माप दगडफेक वगैरे करत, जाळपोळ करत आतमध्ये घुसलेले होते। मग आम्हाला काय सुचना, आम्हाला काय सुचलंच नाही। तर यांनी मारहाण करत वगैरे सुटून दंगा करून आमच्या लेडीज वगैरे होत्या त्यांना शिवीगाळी करून असे सगळे जा लागल्याने इथून आम्हाला जवळजवळ नाही म्हटलं तर 1000 मीटरवरती त्यांचे दगड येत होते। हे दगडाचं लागलेलं आहे बघा। हे अशा रीतीनं आम्हाला इथं मारहाण, रात्री जाळपोळ केलेली आहे आणि आम्हाला याच्या बाबतीत आम्हाला आमच्या समाजाला कुठंतरी न्याय मिळाला। किती लोक होते? साधारणपणे नाही म्हटलं तर 500 ते 1000 लोक ते होतीत आणि कुठली होतीत माहीत नाही। आमची स्थानिक कोण आम्ही नेहमी बघण्यात जी आहेत ती लोक काही तर दिसत नव्हती। पोलीस नव्हते एवढं सगळं होत असताना? 2 तास चाललेला पण पोलीस का आले नव्हते। नाही आता काय परिस्थिती आहे परिसरात? आता परिस्थिती काय, आता प्रशासन आणि पोलीस प्रशासन काय निर्णय घेईल ते आता आम्ही जाऊन समाजातले आता जाऊन भेटणार। आता मी बघा नोकरीला हजेरी देऊन आलेलो आहे। पण दादा काय झालं रात्री? त्यांचा आता काही तात्विक कारणामुळे कार्यक्रम होता इथं। आम्ही पोलीस प्रशासनाला लक्ष्मीपुरी डिव्हिजनला आम्ही पत्र दिलं होतं की हा कार्यक्रम असा येण्या जाणाऱ्या वाटेमध्ये त्यांनी हे स्ट्रक्चर उभा केलेलं आहे, ते साधारणतः काढावं किंवा त्यांना सूचना देऊन 1 तास कार्यक्रम करून त्यांनी पूर्ण घ्यावा। पण त्यांना न करता ते स्ट्रक्चर काढल्यामुळे त्यांना राग निर्माण झाला आणि त्या रागातून यांनी इथं कार्यक्रम सेलिब्रेट केला त्यांचा। त्यानंतर त्यांनी त्या तत्वातून त्यांनी दगडफेक केली। अशा प्रकारे कमानीवरती दगडफेक, झेंडा वगैरे त्यांनी पाडून पूर्ण समाजाला अचानकपणे त्यांनी हल्ला केल्यामुळं सर्व लोक भयभीत झाल्यामुळं का नाही अनेक गाड्यांची तोडफोड करत त्यांनी सिद्धार्थनगरमध्ये घुसलीत। ह्या अशा प्रकारे इथं दगड पडलेले आहेत, तुम्ही बघू शकता। किती जखमी आहेत? तरी साधारणतः एक 20-25 भर लोक जखमी आहेत। बायका, लेडीज जास्त आहेत। तर पाहिलं आपण कशा पद्धतीनं काल काय नक्की घडलं हे स्थानिक नागरिक सांगतायत। आज देखील ते भयभीत असल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि एकूणच जर आपण बघितलं तर कालच्या या सगळ्या प्रकारानंतर या ठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा जरी तैनात करण्यात आला असला तरी अजूनही या सगळ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर काल रात्री अचानक झालेल्या या हल्ल्याची भीती स्पष्टपणे दिसते। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।